कथेचं नाव वाट वळणाची. लेखक सदानंद भनगे. कथासंग्रह हॅपी रिटर्न्स. प्रकाशक घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन. डोक्यातली विचारचक्र फिरू लागली तसा गाडीचा वेग वाढू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं, डोंगर भराभरा मागे जात होते. एखादं गाव मध्ये येऊन गेलं तरी त्याला समजत नव्हतं. त्याच्या मनातलं विचारचक्र तसंच चालू होतं. त्याला दुसरं काही सुचत पण नव्हतं. काल सकाळी त्याला ती बातमी समजली आणि तो सैरभैर झाला. त्याला काही सुचेनासे झाले. गावापासून 100-150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या गावी राहणाऱ्या वडिलांना भेटणं अत्यावश्यक होतं. तातडीनं निघायचं ठरवलं तरी एक दिवस गेलाच. दिवसभराच्या गाठीभेटी रद्द करून काही महत्त्वाची कामे आटपून निघायचा त्याला बेत आखला. तो अस्वस्थ होता. तसं बातमी समजल्यापासूनच त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं. घाटमाथ्यावरचा रस्ता लागला. त्यानं गाडीच्या काचा खाली घेतल्या. बाहेरचं वारं आत आलं आणि त्याला जरा बरं वाटलं. थोडीशी तरतरी आली, पण लगेच टीप कागदावरचा शाईचा थेंब टाकल्यावर तो जसा पसरावा तसा विचार त्याच्या मनात दाट गर्दी करू लागला. तो थरथरला. समोरून येणारा रस्ता अजगरानं सापाला गिळावं तशी त्याची गाडी गिळत होता. रस्ता मात्र संपत नव्हता. कुठल्याही परिस्थितीत तातडीनं वडिलांना म्हणजेच बाबांना भेटणं आवश्यक होतं. समाजात आपली पत काय? आपल्याला समाज कसा ओळखतो? आपली किंमत समजायला नको? आपल्या काही निर्णयांमुळे आपल्या कुटुंबावर काय परिणाम होणार आहे? मुलांवर काय परिणाम होणार आहेत? हे त्यांच्या मनाला त्यांनी कधी विचारलंय का? त्यांनी लक्षात घ्यायला नको का? निदान माझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा तरी विचार करायला हवा. त्याला सारखे प्रश्न पडत होते. ते काही नाही. बाबांना भेटून त्यांना परावृत्त करणं हेच महत्त्वाचं होतं. एरवी बायकोपासून एकही शब्द न लपवणारा, तो दिवसभरात घडलेल्या क्षुल्लक गोष्टीही भडाभडा सांगणारा, तो काल संध्याकाळपासून गप्पच होता. बातमी ऐकून तो इतका हादरला होता की काय निर्णय द्यावा हे त्याचं त्यालाच समजत नव्हतं. अचानक काहीही घडू शकत होतं. हेच खरं होतं. बायकोला हे सगळं सांगितलं तर ती कोलमडून गेली असती. त्यांची मुलं भयंकर रागवली असती. ती चिडली असती. तशी त्यांची मुलं मोठी झाली होती. थोरला कॉलेजात जात होता. बातमी कळल्यावर मित्र हसले असते. धाकटी मुलगी तर 10वीला होती. तिचे महत्त्वाचे वर्ष. तिला कोणी बोललं असतं तर तिची मनस्थितीच बिघडली असती. म्हणून त्यानं विषयच काढला नाही. वडिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलून त्यांना निर्णय बदलायला लावायचा पण मगच घरी येऊन सगळा इतिहास सांगायचा असं त्यानं ठरवलं. त्यानं लगेच वडिलांच्या गावी जायचा निर्णय घेतला. डोक्यात सतत तेच विचारचक्र फिरत होतं. बायकोच्या भिशी मंडळाची आजच त्यांच्या बंगल्यावर बैठक होती. त्या बायकांना जरी ही बातमी समजली तर मग विचारूच नका. तिला तर भांडून सोडलं असतं. पण गावभर बातमी पसरली असती तर तिला क्लबमध्ये राहणंच मुश्किल झालं असतं. हे सारं त्याच्या लक्षात येताच त्याला घाम फुटल्यासारखं झालं आणि आपण तातडीनं बाबांच्या गावी जायचा निर्णय घ्यायचा विचार केल्याचं समाधान त्याला लाभलं. विचारांच्या नादात गाडीचा वेग वाढत होता. एरवी ड्रायव्हिंग करणं त्याला मनापासून आवडायचं. स्वतः ड्रायव्हिंग करत असलं की मनाची एकाग्रता वाढते असा त्याचा अनुभव होता. मात्र आजच्या वेगवान ड्रायव्हिंगमुळे त्याची एकाग्रता फक्त त्या एकाच विषयाकडे जात होती. बाबांनी आपल्याशी चर्चा न करता हा निर्णय घेतलाच कसा? तो संतापही होता. विचारांच्या नादात एका सुनसान वळणावर त्यानं वेग कमी न करता गाडी वळवली. तेवढ्यात समोरून एक म्हातारा गाडीला आडवा आला. ह्यानं काचकन ब्रेक दाबला. जीवाच्या आकांतानं म्हाताराही पळाला. गचकन गाडी थांबली. म्हातारा वाचला. क्षणाचाही विलंब लागला असता तरी म्हातारा उडाला असता. गाडीचं दार दणकन उघडून तो बाहेर आला. म्हाताराही भीतीनं थरथरत होता. ह्यानं 2-4 शिव्या हसडल्या. मरायचं होतं का रे म्हाताऱ्या? बरं झालं असतं मेलो असतं तर. करायचं तरी काय एकट्यानं जगून? त्याही अवस्थेत म्हातारा बोलून गेला आणि हात चरकला. जा बाबा जा. नीट कडेकडेनं जा. घरी जा. नशीब बलवत्तर म्हणून वाचलास. म्हातारा कसा तरीच हसला आणि निघून गेला. तसा रस्ता निर्मनुष्य होता. वाटेत घाटाखाली मरून पडला असता तर 2-4 दिवस कुणाच्याही लक्षातही आलं नसतं. कदाचित म्हातारपणी मेंदूवर परिणाम झाला असावा आणि गरीबही असावा. याला त्याची कीव आली.
खिशातून पाकिट काढून काही नोटा त्याच्यासमोर धरत तो म्हणाला, हे घ्या बाबा, राहू द्या जवळ. खर्चटलं असेल तर दाखवा डॉक्टरांना. लहान बाळाचं खुळखुळं वाजवावं तसा म्हातारा हसला आणि म्हणाला, पैशाची गरज नाही रे बाळा, रगड पैसा पडलाय. एवढं बोलून नमस्कार करून म्हातारा चालायला लागला आणि बघता बघता दिसेनासा झाला. म्हाताऱ्याच्या बोलण्याचा अर्थ लावायचा त्यानं बराच प्रयत्न केला, पण त्याला तो लागेनासा झाला. म्हातारपणामुळे बडबडत असेल असा विचार करून त्यानं एक सुस्कारा टाकला आणि आपल्या हातून आज एक म्हातारा गेला असता मोठ्या आपत्तीतून वाचल्यामुळे तो सुखावला. स्वतःशीच हसत एक सिगरेट काढून त्यानं शिलगावली. बाहेरच्या गार हवेत त्याला जरा बरं वाटलं. 2-3 झुरके मारून त्यानं पुन्हाच गाडी स्टार्ट केली. एखादं भूत मानगुटीवर बसावं, काही काळ त्यानं पिच्छा सोडावा आणि पुन्हा गळा आवळायला सुरुवात करावी, तसा बाबांचा विचार पुन्हा त्याच्या मनात आला आणि तो पुन्हा उदास झाला. पण बाबांनी असा विचार केलाच कसा, तोही या वयात? 60च्या आसपास असताना त्यांनी लग्न करायचा निर्णय घ्यावा, कुणालाच पटणारं नव्हतं ते. आई जाऊन ही खूप वर्ष लोटली होती. त्याच्या जन्मानंतर लगेचच ती गेली होती. तेव्हापासून तो त्यांना एकटंच पाहत आला होता. सज्जन सरळमार्गी आयुष्य ते जगत होते. मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून दुसरं लग्न करायचं टाळलं होतं असं इतके दिवस ते अभिमानानं सांगायचे. मग आता हा निर्णय का? बाबा नेहमी सांगायचे त्यांचं लग्नही खूप लवकर झालं. आईचं वय खूप कमी होतं. ह्याचा जन्मही लवकर झाला. कदाचित बाळंतपणाचा त्रासही आईला झाला असावा. तरीही आयुष्याची अनेक महत्त्वाची वर्षे त्यांनी विधुरावस्थेत काढली. तेव्हा दुसऱ्या लग्नाचा विचारही केला असता तर कदाचित समाज काही म्हणाला नसता. आम्ही मुलंही लहान होतो. मग आता या वयात त्यांना असा निर्णय घ्यावासा वाटलाच कसा? म्हातारपणात बापानं लग्नाचा विचार करणं म्हणजे आम्हा सगळ्या कुटुंबियांना मानाखाली घालवल्यासारखंच होतं. बाबांबद्दल लहानपणापासूनच त्याला कणव यायची. तो मोठा झाल्यावर तर त्याला सगळंच समजायला लागलं. ऐन तारुण्यात पत्नीवियोगाचं दुःख बाजूला सारून केवळ मुलांसाठी त्यांनी एकाकी आयुष्य स्वीकारलं होतं. सकाळी मुलांना उठवणं, त्यांचा अभ्यास घेणं, स्वयंपाक करणं, मुलांना जेवायला वाढणं, त्यांचे डबे भरून देऊन त्यांना शाळेत पाठवणं, मग स्वतःचं आवरणं, ऑफिसला जाणं, संध्याकाळी घरी येताच पुन्हा मुलांसाठी काहीतरी खायला करून देणं, रात्रीचा स्वयंपाक करणं, मुलांची अंथरूण पांघरून काढणं, सगळं ते मनापासून करत. परिस्थिती बेताचीच असल्यासारखं सगळंच चालत होतं. मुलांचे बाबाही तेच आणि आईही तीच. मुलांना कधी आईची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मुलांची आजारपणं काढणंसुद्धा सोपं नसायचं. ह्यालाच कधीतरी वाटायचं आई हवी होती आपल्यासाठी आणि बाबांसाठी सुद्धा. निदान त्यांचे कष्ट तरी कमी झाले असते. इतर मित्रांच्या घरचं दृश्य पाहून त्याला खूप वाईट वाटायचं. नातेवाईक भावंडांच्या लग्नप्रसंगी कधी एकांतात बाबा मुसमुसून रडताना त्यानं पाहिलं होतं, आईच्याच आठवणींमुळे. वर्षामागून वर्षे पळाली. बघता बघता मुलं मोठी झाली. बाबाही म्हातारे झाले. कष्ट आणि जबाबदाऱ्या मात्र संपल्या होत्या. मुलं नोकरी धंद्याला लागली. सगळेजण म्हणत, बाबा खूप कष्ट सोसले तुम्ही, आत्ता आमच्या घरी नाही आपल्या घरी येऊन राहा, आराम करा. सुना पण मनापासून आग्रह करायच्या. तेव्हा ते हसून म्हणत, माझ्या शरीराला कामाची सवय आहे, जमतं तोपर्यंत मला काम करू द्या, मग कधीतरी तुमच्याकडेच यावं लागणार आहे. आत्ताच म्हाताऱ्याची अडचण कशाला? सगळ्या कुटुंबाला बाबांचा अभिमान वाटायचा. नातेवाईकसुद्धा त्यांच्याशी आदरानं वागत, त्यांना मान देत. सगळ्या गावात त्यांना ओळखत ते याच कारणांमुळे, त्यांच्या वागणुकींमुळे. पण काल समजलेल्या बातमीमुळे या सगळ्या गोष्टींना तडा गेला. ते या वयात पुन्हा लग्न करणार आहेत ही बातमी समजताच सगळे तुच्छतादर्शक स्वर काढतील, त्यांना हसतील, म्हातारचाळे लागलेत म्हणतील. नातेवाईकांमधलाही त्यांचा मान एकदम कमी होईल. गावात सगळ्या कुटुंबाची नाचक्य होईल. नाही, बाबांना ह्या कृत्यापासून थांबवायलाच हवं. विचार करून करून डोकं फुटतंय असं त्याला वाटायला लागलं. तसा तो थांबला. कुठचं गाव नुकतंच गेलं होतं. गावाबाहेर एक बऱ्यापैकी हॉटेल त्याला दिसलं. चहा घेऊन फ्रेश व्हावं आणि मग पुढं जावं असं त्यानं विचार केला. गाडी लॉक करून हॉटेलात प्रवेश केला. हॉटेलात किरकोळ गिराईकं होती. एक म्हातारं जोडपं कोपऱ्यात बसून चहा पिताना दिसलं. दोघांचेही हात कपबशी धरताना थरथरत होते.
म्हातारीसारखी डाफरत होती. त्याचं सहजच त्यांच्याकडे लक्ष गेलं. सावकाश घ्या, ठसका लागेल. तुम्हाला काही झालं तर मी कुठे जाऊ? काही झालं मला तर तू मात्र कुणाबरोबर पळून जाऊ नकोस म्हणजे झालं. म्हाताऱ्यानं विनोद केला तरी त्याची बायको चिडली. दोघांचं विनोद गप्पा ऐकून त्याला बरं वाटलं. असं कसं असेल हे दाम्पत्य? श्रीमंत की गरीब, मुलं बाळं नसलेलं की पोराबाळांनी सोडून दिलेलं? तो कल्पना करीत राहिला. त्यांच्या एकंदरीत गप्पांमुळे ती दोघं मजेत असावीत असं मात्र त्याला वाटलं. कोळी जसं आपापलं जाळं विणून त्यात मुश्गल असतो तसा प्रत्येक माणूस स्वतःभोवती सुखदुःखात आपल्या आणि परक्या अशा लोकांचं जाळं विणत असतो आणि त्यात राहत असतो असं त्याला वाटून गेलं. त्याकडे पाहून तो गुंग होऊन गेला. सिगारेटचा चटका बसताच तो भानावर आला. संध्याकाळ होऊन गेली होती. जेमतेम तासभराचा रस्ता उरला होता. चहा घेऊन तो थोडा फ्रेश झाला. हॉटेल बाहेर येऊन त्यानं पुन्हा गाडी स्टार्ट केली. वडिलांच्या गावी गेल्यानंतर त्यांना तोंड कसं द्यावं हा प्रश्न होता. त्यांनी विचारलं, एकदम का आलास? तर काय बोलावं, कसा विषय काढावा त्याला समजत नव्हतं. खरं तर अजूनही त्यांच्याशी बोलायला तो घाबरतच होता. त्यांचा दबदबा तसा होताच खरा, मात्र आज गोष्ट वेगळी होती. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी बोलावं लागणार होतं. वेळ पडली तर थोडंसं कठोर होऊन परिस्थितीची जाणीव करून द्यायलाच पाहिजे होती. त्याला कालचा प्रसंग आठवला. काल दुपारी ऑफिसमध्ये गावाकडून त्याचा मित्र आला होता. त्याला पाहताच हा खुश झाला, कारण तो आला की गावाकडच्या बातम्या, गावाकडची खुशाली, वडिलांची खुशाली, जुने लहानपणाचे किस्से निघणार म्हणून तो सुखावला होता. पण मित्राचा पडलेला चेहरा पाहताच तो चराकला. अरे अरे काय झालं? बोल ना बाबा, ठीक आहेत ना? मित्र गप्पच होता. अरे तू गप्प बसलास? सांग ना मला. तू गप्प बसलास तर समजणार कसं? कसे आहेत बाबा? अगदी मस्त, मित्र उत्तरला. अरे मग असा चेहरा का पाडलास? जे तुला समजणार आहे ते तुला सहन नाही होणार. तुला कसं सांगावं हेच मला समजत नाही. स्पष्ट बोल लवकर. तुझ्या बाबांनी लग्न करायचं ठरवलंय. तोफेच्या तोंडून अग्निगोळा पडावा तसं त्याला वाटलं. बेसावध असताना अचानक पाण्याचा भला मोठा फवारा तोंडावर यावा आणि जीव घाबरा व्हावा असं त्याला वाटलं. क्षणभर तो सुन्नच राहिला. स्वतःचा तोल सावरला. स्वतःला सावरायला त्याला बराच वेळ गेला. टेबलावरच्या ग्लासमधील पाणी घटाघटा पीत तो म्हणाला, ठीक आहे, तू ही गोष्ट कुणालाच सांगू नको. मी लगेचच बाबांना भेटायला येतो. हे सगळं गंभीर आहे. त्यांचं मन वळवायलाच हवं. तू जा. त्यानं मित्राला कटवलं. कुणाशी बोलायची त्याची इच्छाच होईना. 2-3 सिगरेटी त्यानं भसाभसा ओढल्या आणि ठरवलं घरातही कुणाला सांगायचं नाही. ऑफिसच्या कामाचं निमित्त सांगून त्यानं बाबांचं गाव गाठायचं ठरवलं. खरं तर बाबाच कुठलाही निर्णय घाईघाईनं घेत नसत. सर्व बाजूंनी विचार करून सावकाशच ते निर्णय घेत. मग हाच निर्णय असा अविचारानं घाईघाईनं त्यांनी कसा घेतला असेल? का काही वेगळंच कारण असेल? की साठी बुद्धी नाठी असा हा प्रकार असेल? प्रश्नचिन्हांशिवाय त्याच्यासमोर काहीच नव्हतं. आपली मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. त्यांची बाजारातली पत कमी होईल. दुसऱ्या मुलाच्या धंद्यावर पण परिणाम होऊ शकतो. नातवंडांना त्यांची मित्रमंडळी भंडावून सोडतील, त्यांची कुचेष्टा करतील. हे त्यांच्या लक्षात आले नाही का? नातीला स्थळं पाहणं सुरू आहे. तिचं लग्न जमणं मुश्किल होईल. ह्याचा विचार त्यांनी का केला नाही याचंच वारंवार त्याला आश्चर्य वाटत होतं. अचानक होणाऱ्या प्रहारानं अनपेक्षित वार बसल्यानं काही क्षण बधीर झाला होता. तशी त्याची अवस्था झाली होती. बातमी ऐकून काही वेळ गेला की वेदनांची सुद्धा सवय होते. तसा तो थोडा सावरला गेला. एकदम त्याच्या मनात विचार आला, बाबा किती एकाकी पडले असतील ना? आज मला प्रत्येक गोष्ट बायकोला सांगावीशी वाटते. जीवनसाथीशिवाय आयुष्य काढणं हीच खरी तर मोठी शिक्षा आहे. तरीही केवळ आपल्यासाठी बाबांनी ती आनंदानं स्वीकारली. त्या वयात त्यांनी तेव्हा दुसरं लग्न केलं असतं तर फारसं कुणी काही म्हटलं नसतं. सावत्र आई आणि सावत्र भाऊ या कल्पनेनेच तो हादरला. काय झालं असतं आपलं? आपण इथपर्यंत आलो असतो का? पण बाबांनीच तसं काही केलं नाही. आपली शिक्षणं व्यवस्थित केली. उच्च शिक्षण देऊन नोकरी धंद्याला लावून दिलं.
वडिलांची जबाबदारी तर त्यांनी पार पाडली, पण आईची सुद्धा. आपण आपल्या संसारात रममान झालो, पण त्यांचं काय? त्यांनी आपला विचार केला, स्वतःचा नाही. आपण त्यांच्या मनाचा कधी विचार केला का? मग आता आपण दोष द्यायचं काय कारण बरं? शेवटी आयुष्य त्यांचं आहे. त्यांचेही काही खाजगी प्रश्न असतील, काही निर्णय त्यांनाही घ्यावेसे वाटत असतील. आपण चिडायचं काय कारण? तेव्हाही त्यांनीच निर्णय घेतला होता ना. संध्याकाळचा गारवा जाणवू लागला होता. तसं त्याला आपला हा विचार आपल्याला कसा काय सुचला याचं त्याला नवल वाटलं. हवा पण बदलली होती. त्याला आठवू लागलं, आपल्या भावंडाची शिक्षणं होईपर्यंत, ती कमावती होईपर्यंत बाबांना वेळच मिळाला नव्हता. आपलं स्वतःचं वेगळं आयुष्य असतं. आपण ही हौसमौज करायला पाहिजे हा विचार मनात यायलासुद्धा त्यांना वेळ मिळाला नसेल. आणि मोठी झाल्यावर पक्ष्याची पिल्लं जशी घरटं सोडून उडून जातात, तसे आपण सगळेच बाबांचं घर सोडून निघून आलो. घरात ते एकाके पडले असतील. कुणाच्या लक्षातही आलं नाही. आपण त्यांचा विचारही नाही केला. आपणच दोषी आहोत. मुलं एकटी पडू नयेत म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं नाही, आणि आपण मात्र त्यांना एकटं टाकून सरळ निघून आलो. घर खायला उठलं असेल त्यांना. सगळे दूर गेल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल. त्यांना आईची प्रकर्षानं आठवण झाली असेल. खरं म्हातारपणातच एकमेकांची साथ असणं गरजेचं असतं. सरड्यानं रंग बदलावेत तसं मन बदलू शकतं हे त्यानं ऐकलं होतं. पण आपल्या मनात एवढे बदलते विचार येऊ शकतील याचं त्याला आश्चर्य वाटलं. पण एकाकी वडिलांबद्दल त्याला खूप आपुलकी वाटू लागली. आपण दोन्ही बाजूनी विचार करतोय याचंच त्याला समाधान वाटायला लागलं. बाबांच्या ठिकाणी स्वतःला कल्पवून त्यानं तो विचार करू लागला आणि एकदम घाबरला. ऐन तारुण्यात पत्नीचा वियोग, मुलांची जबाबदारी आणि आयुष्याच्या संध्याकाळी तर खरी एकमेकांची साथ हवी. मुलं मोठी झाली, त्यांचे संसार सुरू झाले की लहानपण विसरून ते बदलून जातात. आईबाप एकटे पडतात. अशा वेळी दोघांपैकी कोणी एक नसेल तर किती कष्टप्रद असेल आयुष्य. जगायचं तरी कशासाठी असा प्रश्न पडत असेल. म्हातारपणी दुखलं खुपलं तर आपलेपणाने पाहणारं कोण? या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आला. विचारचक्र उलटी फिरू लागली. तसा त्याच्या गाडीचा वेग पण कमी होऊ लागला. एकदम त्याला मगाशी गाडीसमोर आलेला म्हातारा आठवला. त्याची वाक्य आठवली, बरं झालं असतं बाबा मेलो असतो तर. करायचं काय एकट्यानं जगून? पैसा तर रगड आहे. म्हाताऱ्याच्या बोलण्याचा अर्थ त्याला आत्ता समजत होता. त्याची बायको त्याला सोडून तर गेली नसेल ना. मुलं विचारत नसतील का? पैसा असूनही त्या म्हाताऱ्याला मरण आलं तर का हवं होतं? खरंच एकटं म्हातारपण म्हणजे जणू सक्त मजुरीची शिक्षाच असावी. अंधार कोठडीत अडकल्यासारखं त्यांना वाटत असेल. त्या म्हाताऱ्याच्या जागी त्याला आपला बाबा दिसू लागला. त्याला एकदम वाईट वाटू लागलं. आपण बाबांना एकटं टाकायला नको होतं. त्यांनाही मरावंसं. तो एकदम चरकला. बाबांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. आपण आपलं कर्तव्य पार पाडण्यात चूक करत आहोत. प्रत्येक आईबापाचं स्वप्न घर पोरांनी भरलेलं असावं, नातवंडांनी खेळतं असावं. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत कुठंतरी सहलीला जावं, मजा करावी. पण संसाराच्या रमरगाड्यात त्यांना ते कधी जमलंच नाही. त्यांच्या संसार रथाला दुसरं चाकच नसल्यानं तो रथ कधी धावलाच नाही. नेहमीच एका चाकावर खरखडत त्यानं प्रवास केला. प्रत्येक सणाला त्यांना सहचारणीची आठवण झाली असणार. प्रत्येक दिवाळी ते मुलांबरोबर मजेत घालवीत. पण त्यांच्या मनावरचे दडपण जाणवे. पाडव्याच्या दिवशी मात्र मनातली चलबिचल ते लपवू शकत नसत. मोठे झाल्यावर ह्या गोष्टी त्याला प्रकर्षानं जाणवू लागल्या होत्या. वडिलांचं गाव जसं जसं जवळ येऊ लागलं तसतशी त्यांच्या आठवणींची गर्दी मनात वाढू लागली. त्यांना भेटायची तीव्र इच्छाही होत होती आणि भीतीही वाटत होती. आपण त्यांना काही विचारणं म्हणजे त्यांना समजावून घेतलं नाही असंच त्यांना वाटणार. आयुष्याच्या वाटा सरळ कधीच नसतात. वळणावरून जातानाच काळजी घ्यावी लागते. सावधानतेनंच पुढे जावं लागतं. वळणावर वेग कमी करावा लागतो. मग तो घाटातला रस्ता असो की आयुष्यातला प्रसंग, सावकाश निर्णय घ्यावा लागतो. एखादा वळण पार पाडलं की मुक्काम येणार असतो. विचारांच्या नादात तो स्वतःशीच हसला. त्याला एकदम त्या हॉटेलात बसलेलं म्हातारं जोडपं आठवलं. दोघांचेही हात चहा पिताना थरथरत होते. तरी पण
तरी पण ते एकमेकांची काळजी घेत होते. त्यांना ठसका लागू नये म्हणून ती काळजी करत होती. बाबांची अशी काळजी करणारं कोण होतं? म्हणूनच ते वयापेक्षाही जास्त म्हातारे वाटतात. आयुष्याच्या संध्याकाळीच एकमेकांची साथ महत्त्वाची असते. दोघे जण असतील तर कसंही आयुष्य सुखात काढता येत असेल. आसपासची माणसं, नातेवाईक तुमच्या निर्णयाला नावं ठेवत असतील, पण त्यांचे एकटेपणाचे दुःख दूर करायला ते येणार होते का? अगदी आपण सख्खी मुलं पण ते दूर करू शकत नाही. ज्याची त्याची दुःखे ज्याची त्यालाच सहन करायची असतात. मग सुखी होण्याचा मार्ग त्यांनी शोधला तर हरकत काय आहे? या निर्णयानं बाबांना जर वृद्धापकाळी सुख, शांतता मिळणार असेल तर हा निर्णय चुकीचा कसा म्हणायचा? मनासारखा जोडीदार मिळणं ही आयुष्यभराची कमाई असते. मानसिक आधारासाठीच सारी धडपड होत असणार. तसा आनंद बाबांना मिळणार असेल तर त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदात जाणार असेल तर त्यांनी कशासाठी दुसऱ्यांचा विचार करायचा? कशासाठी जगाची पर्वा करायची? ते काही नाही. ते काही कुणाचा अपमान करत नव्हते, कुणाचं वाईट करत नव्हते. त्याचं विचारचक्र जोरानं फिरू लागलं. एकाकी त्यानं गाडी गरकन 360 अंशात वळवली आणि तो त्याच्या गावाकडे पुन्हा निघाला. बाबांना भेटायची इच्छा अनावर झालेली असतानाही त्यानं मनाला आवर घातला. आज त्यांना भेटलो तर आपल्याच मनाचा कोतेपणा त्यांना जाणवेल. ते व्हायला नको आहे. काही दिवसात बाबाच त्याला बोलावतील. ते कसा विषय काढतात ते पाहूया, असा विचार करून त्यानं गाडीचा वेग वाढवला. घरी जाऊन बायकोला, मुलांना हे सगळे विचार कधी सांगतोय असं त्याला झालं. घरातले सगळे समजूतदार आहेत. प्रवासात आलेले विचार त्यांना सांगितले तर सगळ्या गोष्टी नक्कीच त्यांना पटतील आणि आपण घेतलेला निर्णयही त्यांना आवडेल याची त्याला खात्री पटली. तो एकदम निशंक झाला. मनातलं मळप दूर झालं. तसा समोरचा रस्ता एकदम सरळ दिसू लागला. वेडी वाकडी वळणं आता त्रासदायक वाटत नव्हती. रस्त्यावर टिपूर चांदणं पडलं होतं. येताना अजगरानं गिळणाऱ्या सापासारखा दिसणारा रस्ता आता दुधाचा ओघळ वाहत जाताना दिसावासा तसा दिसत होता. एक प्रसन्न रात्र अनुभवीत मोठ्या खुशीनं शीळ वाजवीत तो त्याच्या घराकडे वेगाने जायला निघाला. आता त्याला मोकळं मोकळं वाटत होतं. त्याचं मन मोकळं झालं होतं.